नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 11वी ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲडमिशन फॉर्म ऑनलाईन कसे फिलअप करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये आपण ॲप्लिकेशन फिलअप करू शकतात। तर कोणत्या पद्धतीने आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करायचे ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे। व्हिडिओला स्किप करू नका। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर बघा, ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकता। असं तुम्हाला पोर्टल दिसेल। आता हे पोर्टल आहे आपलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट। आता आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमचं नवीन रजिस्ट्रेशन असेल तर स्टुडंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 1 बाय 1 इथे सर्व डिटेल फिलअप करायचे। तर बघा, ॲप्लिकंट 10 स्कूल एरिया, आपण बघा इथे 2 ऑप्शन देण्यात आले, विदिन महाराष्ट्र स्टेट, आउटसाइड महाराष्ट्र स्टेट। तुम्ही 10वी पास आउट अदर राज्यामध्ये झाले असेल तर आउटसाइड सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही महाराष्ट्रामध्ये पास आउट झाले असेल तर 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून द्यायचं आहे। हे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे। नंतर आपल्याला लॉग इन करून कसे फॉर्म फिलअप करायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। व्हिडिओला स्किप करू नका। आता तुम्ही फ्रेशर आहात का, रिपीटर आहात का, प्रिव्हियसली पासेड आहे का, तर फ्रेशर असेल तर फ्रेशर या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे। नंतर SSC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, 10 स्टँडर्ड ऑफ इक्विवलंट एक्झामिनेशन डिटेल, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सीट नंबर, तुमचं जो मार्कशीटवरती सीट नंबर आहे तो सीट नंबर फिलअप करायचा आहे। कोणत्या महिन्यात तुम्ही पासआउट झाले, मार्च, जुलै, ऑक्टोबर असं दिलं असेल तर मार्च सिलेक्ट करायचं आहे। नंतर आपल्याला इयर ऑफ एक्झामिनेशन, आता कोणत्या वर्षी तुम्ही या ठिकाणी बघा, या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल, हे बघा, आता कोणत्या वर्षी पासआउट झाले ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। नंतर आपल्याला ईमेल आय डी, आपले मोबाईलमध्ये जे ईमेल आय डी चालू असेल ते ईमेल आय डी द्यायचे। नंतर मोबाईल नंबर द्यायचे तुमचा। सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल, तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। हु इज अ फ्रेंड, तुम्हाला जे ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा तुम्ही तुमचं फ्रेंड कोण आहे असं विचारलं असेल तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आन्सर द्यायचं आहे। या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन आन्सरला तुमचं नाव, तुमचं मित्राचं नाव, कोणाचं नावही तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता। नंतर खाली क्रॉस करायचं। खाली क्रॉस केल्यानंतर आपल्याला पासपोर्ट डिटेल, आता या ठिकाणी काय करायचं, पासपोर्ट तुम्हाला क्रिएट करायचं आहे। आता पासपोर्ट फॉर एक्झाम्पल बघा, या पद्धतीने तुम्हाला, आता मी तुम्हाला दाखवतो, रोहित, हे बघा तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवतं, @ द्यायचे 1 2 3 4, या पद्धतीने तुम्ही पासपोर्ट क्रिएट करायचं आहे। पासपोर्ट फिलअप केल्यानंतर दुसरा या बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला कन्फर्म पासपोर्टमध्ये सेम टू सेम पासपोर्ट तुम्ही फिलअप करायचं आहे। पासपोर्ट फिलअप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा कॅप्चा दिसत असेल, हा कॅप्चा जसं कॅपिटलमध्ये स्मॉल लिपीमध्ये दिलं असेल तसं आहे तसं या बॉक्समध्ये फिलअप करून द्यायचं आहे। या बॉक्समध्ये फिलअप केल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुमचं फायनली सक्सेसफुल रजिस्ट्रेशन होणार आहेत। सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही तुमचं त्या ठिकाणी युजर आय डी आणि पासपोर्ट तुम्ही क्रिएट केलं आहे तो पासपोर्ट असेल, आणि युजर आय डी तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये पण येणार आहे, ईमेलवरती सुद्धा येणार आहे। ते तुम्ही काय करायचं आहे, नंतर लॉग इन करायचं। चला तर आपण आता लॉग इन करू। आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे, तिथे प्रोसीड, डाउनलोड रिसिप्टसुद्धा येणार आहे, डाउनलोड केलं तरी चालेल, आणि डायरेक्ट प्रोसीड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केलं तरी चालेल। आता लॉग इन या ऑप्शनवरती आल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला फॉर्मॅट दिसेल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर। तुम्हाला आता या ठिकाणी काय करायचं आहे, बघा तुमच्याकडे मेसेज आला असेल, ते युजर आय डी नंबर आला असेल तो आय डी नंबर फिलअप करायचा आहे, आणि तुम्ही पासपोर्ट क्रिएट केला होता तो पासपोर्ट या ठिकाणी फिलअप करायचा आहे, आणि हा जो कॅप्चा दिसतो तो कॅप्चा जसा आहे तसं या ठिकाणी या बॉक्समध्ये क्लिक करून द्यायचं आहे, फिलअप करून द्यायचं आहे। फिलअप केल्यानंतर आपल्याला हे बघा खाली कीप मी साइन इन या ऑप्शनवरती क्लिक केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होईल लॉग इन ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल होईल, या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा या पद्धतीने तुम्हाला
ओपन होणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये आपण भरू शकतो फॉर्म. असं कॅपचा फिलअप केल्यानंतर हे बघा ग्रीन तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल झाले लॉगिन ऑप्शन. लॉगिन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉगिन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण या ठिकाणी पोर्टल दिसणार आहे. आता हे बघा लोडिंग येते, त्याच्यामुळे वेट करायचं आहे. आता हे बघा या ठिकाणी या कॉर्नरला बघायचं डॅशबोर्ड, ॲप्लिकंट फॉर्म, पार्ट फर्स्ट, कॅप राऊंड ऑप्शन आणि हे आपल्याला काय करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट फर्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बघा सर्व तुमची डिटेल दिसेल. तुम्ही रजिस्ट्रेशन करताना सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी जे फिलअप केलं होतं ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता ही डिटेल आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व आणखी डिटेल दिसेल आपली. तर या ठिकाणी चेक करून घ्यायचं तुमचं नाव बरोबर आहे का, तुमचं आईचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आईचं नाव फिलअप केल्यानंतर मेल आणि जन्मतारीख ऑटोमॅटिक येणार आहे. तुमचं ज्या शाळेत तुम्ही पासआउट झालं ते शाळेचं नाव दिसेल. नंतर तुमचं या ठिकाणी स्कूल इंडेक्स नंबरसुद्धा दिसेल आणि बघा U- नंबरसुद्धा ऑटोमॅटिक येणार आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रिव्हियस करूनसुद्धा बघू शकता तुम्ही बरोबर फिलअप केलं आहे का, किंवा आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा ॲप्लिकंट पर्सनल डिटेल्स सक्सेसफुल. आता सक्सेसफुल झालं आहे ॲप्लिकेशन. आता आपल्याला ॲड्रेस या ठिकाणी फिलअप करायचं आहे. या बॉक्समध्ये तुमचं एट पोस्ट तहसील जे असेल ते तुम्ही डिटेलमध्ये फिलअप करायचं. पिनकोड फिलअप करायचं, तुमच्या आधारवरती पिनकोड दिलं असेल. महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपलं तालुका या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला आपलं गाव फिलअप करायचं आहे. या पद्धतीने फिलअप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला नंबर द्यायचा आहे. अल्टरनेट नंबरसुद्धा तुम्ही देऊ शकता. हे नंबर दिल्यानंतर तुम्हाला जीमेल फिलअप करायचं आहे. जीमेल फिलअप केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी पुढची प्रोसेस दिसेल. हे बघा आता या ठिकाणी तुमचं सर्व डिटेल फिलअप झालं आहे. आता 1 बाय 1 सर्व सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. तर बघा तुमची कॅटेगरी निवडायचं. शेड्यूल टाईप ST आहे माझं, तर मी ST निवडलं आहे. नंतर डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. नंतर आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं, आपला जिल्हा निवडायचं आहे, आपली कॅटेगरी निवडायची. नंतर आपल्याला या ठिकाणी बघा ऑदर स्पेशल रिझर्वेशन देण्यात आले. या ठिकाणी बघा हँडिकॅप असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. प्रोजेक्ट इफेक्ट म्हणजे भूकंपग्रस्त असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. नंतर हीज ॲप्लिकंट पॅरेंट बीन ट्रान्सफर ऑनलाईन प्रोसेस एरिया नो करून द्यायचं आहे. इथे पण नो करायचं आहे. एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी बघा या ठिकाणी डिफेन्स सर्व्हिसमॅन असेल तुमचे वडील किंवा तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. तुमचं स्पोर्टमध्ये तुम्ही इंटरनॅशनल असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. या पद्धतीने या ठिकाणी नो करायचं आहे. मायनॉरिटीमध्ये येत असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. आणि इन हाऊस कोटा ॲडमिशन बघा हा इम्पॉर्टंट या ठिकाणी ऑप्शन आहे. डू यू वॉन्ट टू बी ॲडमिशन थ्रू इन हाऊस म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये पासआउट झाले तुमचे त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज पण असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी 10वी पासआउट झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथेच ॲडमिशन घ्यायचं असेल तर इन हाऊस कोटा हा ऑप्शन येस करून द्यायचं आहे. येस केल्यानंतर काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी कोटामध्ये ॲडमिशन मिळेल. तुमचं जर राऊंडमध्ये नंबर लागला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी कोटामध्ये ॲडमिशन दिलं जाऊ शकतं. तर हा ऑप्शन आहे. नंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व डिटेल दिसेल. आपल्याला हे आपलं मार्क्स कोणत्या विषयाला किती मार्क्स आहे ते सर्व डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. या पद्धतीने सर्व डिटेल दिसेल. नंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. चूज आणि अपलोड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. असं तुम्हाला 10वीचं मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला या ठिकाणी बघा हे ग्रीन कलरमध्ये दिले, हे डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन आहे. या ठिकाणी तुमची डिटेल फिलअप करायचं. डिटेल फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर हा फॉर्मॅट जरी सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही अपलोड केलं तरी चालेल. हा नसेल
असेल तर कास्ट अपलोड करायचं, कास्ट नसेल तर या ठिकाणी तुम्ही हा सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करून द्यायचं आहे. नंतर आपल्याला शेवटचं ऑप्शन असेल बघा, या ठिकाणी मी अपलोड केले नाही तर हे डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर कंपल्सरी आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन फिलअप करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला चूज या फाईलवरती क्लिक करायचं आहे. 1 MB तुम्हाला JPG फाईलमध्ये कन्वर्ट करायचं आहे इमेज. नंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, हा डिक्लेरेशन आहे हा इथे अपलोड करून द्या. अपलोड या ठिकाणी चूज करायचं. नंतर अपलोड या बटनावरती क्लिक करायचं. फायनली या ठिकाणी तुमचं अपलोड होऊन जाणार आहे. अपलोड झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय असेल, आपलं पेमेंटची असेल. 100 रुपये तुम्हाला पेमेंट करावं लागेल. 100 रुपये पेमेंट केल्यानंतर आपल्याला ही बघा या कॉर्नरला क्लिक करायचं. 100 रुपये पेमेंट केल्यानंतर आपल्याला राऊंड कॉलेज सिलेक्ट करायचे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हे बघा पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुमचं हे बघा पेमेंट ॲडमिशन प्रोसेस. नंतर आपल्याला लॉग ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला लॉग करायचं ॲप्लिकेशन फॉर्म. आपल्याला कॉलेज निवडायचे. कॉलेज आपल्याला एक किंवा आपण एकापेक्षा 10 कॉलेज निवडू शकता. निवडल्यानंतर आपल्याला लॉक करून द्यायचं. लॉक केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक या ठिकाणी फर्स्ट कॅप राऊंड बघा चूज स्ट्रीम येणार आहे. कॅप राऊंड काय असेल, आपलं मराठी मीडियम असतं तर मराठी मीडियम सिलेक्ट करायचं. नंतर आपल्याला आपले कॉलेज ज्युनियर कॉलेज निवडायचे. ज्युनियर कॉलेज निवडल्यानंतर आपल्याला लॉक ऑप्शन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट केलं असेल, 1 असेल किंवा 10 कॉलेज सिलेक्ट केलं असेल ते तुम्हाला लॉक करायचे. लॉक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय असेल, फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार. नंतर आपल्या राऊंडमध्ये जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये कोणत्या दिवशी तुमचं राऊंड फर्स्ट लागणार आहेत, नंतर सेकंड, थर्ड, 4 असं ते सर्व डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता. या पद्धतीने आपल्याला 11वीचं फॉर्म आपल्या मोबाईलमधून आपण स्वतः फॉर्म फिलअप करू शकता. तर बघा गव्हर्नमेंटची नोटीस तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यात असं म्हटलं होतं की आपला जो फॉर्म आहे तो आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्येच भरायचं, सायबरवरती जाऊन भरायचं नाही असं म्हटलं आहे. आणि 100 रुपये हे कंपल्सरी आहे. 100 रुपये तुम्हाला कंपल्सरी पे करावाच लागणार आहे. व्हिडिओ आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि प्रत्येक राऊंड फर्स्ट राऊंड असेल, सेकंड, थर्ड असं 4 राऊंड जसं लागेल तसं लगेच मी व्हिडिओ अपलोड करेल. तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील. आणि पुन्हा रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे माझ्या व्हिडिओचं. व्हिडिओ आवडलं तर सबस्क्राईब करा प्लीज.